नमस्कार, मी एम गुरु आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही वेगवेगळे भत्ते मिळत असतात त्या संदर्भातला आज आपण LTA म्हणजेच लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स म्हणजेच रजा प्रवास भत्ता जो काय वाढवण्यात आलेला आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. बघा, आपण अगोदर बघूया की जे काही LTA तो जो काही ज्या काही कर्मचाऱ्यांचं बेसिक हे डिवाईड केलेलं त्यांनी 6 कॅटेगरीमध्ये. जर ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक 27,200 पर्यंत असेल तर त्यांना किती LTA मिळणार, त्यानंतर 27,200 ते 39,100 पर्यंत असेल तर त्यांना किती LTA मिळणार, 39,101 ते 42,700 पर्यंत किती, त्यानंतर 42,701 ते 50,400, त्यानंतर 50,401 ते 59,600 इथपर्यंत वेगळा LTA असणार, आणि 59,000 ते 600 किंवा त्यापेक्षा जास्त बेसिक असेल तर त्यांना LTA किती मिळणार. तर बघा, आपण अगोदर बघूया जे जुन्या नियमानुसार LTA किती मिळायचा आणि नवीन नुसार सुद्धा LTA किती मिळणार याची कंपेअर करून आपण तुम्हाला तुलना करून मी सांगतो. येथे बघू शकता आपण, जुन्या वेतन आयोगानुसार सर्क्युलरनुसार ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक 27,200 होतं त्या कर्मचाऱ्यांना 5,250 पर्यंत LTA मिळत होतात, आणि 27,201 ते 39,100 अशा कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये LTA मिळत होतात. ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक 39,101 ते 42,700 इथपर्यंत होता त्या कर्मचाऱ्यांना LTA 6,750 मिळत होतात. तर ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक हे 42,701 ते 50,400 पर्यंत होतं त्या कर्मचाऱ्यांना जवळपास 9,000 LTA मिळत होता. हे झालं जुन्या सर्क्युलरनुसार अशी माहिती आहे. आता आपण बघूया नवीन सर्क्युलरनुसार कशा प्रकारे LTA डिवाइड झालेला आहे. येथे बघू शकता आपण, जे काही नवीन सर्क्युलर आलेलं आहे त्यानुसार LTA मध्ये जवळपास त्यांनी 50% वाढ करण्यात आलेली आहे. बघा, नमूद केल्याप्रमाणे 50% वाढ करण्यात आली आहे, म्हणजे LTA मध्ये किती 50% वाढ करण्यात आलेली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक 27,200 पर्यंत आहेत त्या कर्मचाऱ्यांना LTA घेताना 7,875 रुपये मिळणार. ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक हे 27,201 ते 39,100 त्या कर्मचाऱ्यांना 9,000 LTA मिळणार. त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक 39,101 ते 42,700 असणार आहे त्या कर्मचाऱ्यांना LTA हा 10,125 रुपये भेटणार. ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक 42,701 ते 50,400 असणार त्यांना 13,500 रुपये LTA भेटणार. ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक 50,401 ते 59,600 रुपये याच्या दरम्यान बेसिक असणार आहे त्या कर्मचाऱ्यांना 14,625 रुपये LTA भेटणार. आणि ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक 59,601 पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्या कर्मचाऱ्यांना जवळपास 15,750 रुपये LTA भेटणार. तर हा LTA कधीपासून लागू होणार आहे, तर बघा, LTA हा 2024 ते 2026 दर 2 वर्षानंतर LTA भेटत असतो. त्यानुसार 2024 ते 26 या पासून म्हणजेच एप्रिल 2024 पासून हा तुम्हाला LTA भेटायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर याची कोणत्याही प्रकारची थकबाकी देण्यात येणार नाही, म्हणजे पूर्वलक्ष्य प्रभावाने हा LTA लागू करण्यात आलेला नाही. म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी आता 2024 किंवा 25 मध्ये LTA घेतलेला आहे त्यांना हा LTA अशा प्रमाणे भेटणार आहेत. अशा प्रकारची माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.